निष्काम न्यावा जानकी वनराम मरण किमपि या संसारे धारण किमपि या संसारी अनितीचे धाम न्यावा जानकी वनराम निष्काम न्यावा जानकी वनराम कोण गुणाचे पायन भाजे कोण गुणाचे पायन भाजे सर्वधनाचे काम न्यावा जानकी वनराम निष्काम न्यावा जानकी वनराम दास गणू म्हणे राम जपावा दास गणू म्हणे राम जपा राम जपावा दिल तुझी राम न्यावा जानकी वनराम निष्काम न्यावा जानकी वनराम पुंडरीक वरदा हरे सीताकांत जय जय राम. आज कीर्तना करता टेप रेकॉर्डर नसून टेप रेकॉर्डर करता कीर्तन आहे. त्यामुळे जरा तंत्र थोडं बदललंय. कारण रामजन्माचं कीर्तन हे शिर्डीशिवाय इतरत्र कुठं होत नाही. तिथे येऊन टेप रेकॉर्डर करणे शक्य नाही. म्हणून आज रामजन्माचं कीर्तन ते एक बरं आहे की रामाची मूर्ती समोर आहे. ती केव्हा तरी त्या मूर्तीला एकदा रामजन्म ऐकायला हवा होता. ती प्राणप्रतिष्ठापना केल्याशिवाय मूर्तीला देवत्व येत नाही म्हणतात. तसं झालं की रामाच्या ह्या आमच्याकडे असलेल्या चित्राच्या समोर त्याचे रामजन्माचं कीर्तन फारसं झालेलं नाही. त्या निमित्ताने आज होतं. एकदा मला एकाने अशी शंका विचारली होती की राम काही दरवर्षी जन्माला येत नाही. केव्हा तरी एकदा कोणत्या युगामध्ये त्रेतायुगात म्हणा द्वापर युगामध्ये तो आला आणि आम्ही त्याला दरवर्षी त्याचा जन्म साजरा करतो. पण ठीक आहे, स्मरण साजरं करणं ठीक योग्य आहे. पण रामजन्म साजरा करतो म्हणजे मग तो पाळणा तो राम ते सगळं ते त्याचं म्हणणं हे सगळं त्यात येतं. हे काय तंत्र आहे? असं का करावं लागतं किंवा का करतो आपण? ही पद्धती का निर्माण झाली? आता या सगळ्या प्रश्नाची उत्तरं काही सारख्याच पद्धतीने देता येतील असं नाही. आपल्याकडे माहिती आहे, आपल्याकडे वाढदिवस साजरे करतो, जयंत्या साजऱ्या करतो. मी धार्मिक गोष्टी सोडून देतोय, त्या राजकीय वातावरणात बोलतोय. समजा वाढदिवस साजरे करतो, जयंत्या साजऱ्या करतो, पुण्यतिथ्या साजऱ्या करतो. याचा अर्थ काही दरवर्षी कोणी मरतो असा नाही, दरवर्षी कोणी जन्माला येतो असं नाही. ज्याला आपण वाढदिवस म्हणतो त्याला जर संतांच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर तो वाढदिवस नव्हे असं संत सांगतात. पण आयुष्यातला एक दिवस वर्ष कमी झालं, वाढलं कसं, तर तो वाढदिवस कसा असं ते उत्तर देतात. पण आपण हे सगळं करीत असतो याच्या पाठीमागची भावना अशी आहे की ज्याच्यासाठी आपण करतो त्याच्या स्मरणाची मला गरज आहे. सर्वसामान्य जीवन जगणारा जो मी माणूस, ज्याला समाजामध्ये सुखानं समाधानानं राहायचं आहे, दिवसेदिवस आपली जास्त प्रगती करून घ्यायची, अशा मला त्याच्या स्मरणाची आवश्यकता आहे. जर मी हे स्मरण न ठेवीन तर शक्यता आहे की माझा मार्ग चुकेल, मी भिन्न मार्गाने जाईल. आपण हे कधी पाहिलंय की नाही की रस्त्यानं जात असताना मैलाचे दगड रोवलेले असतात. मैलाचा दगड रस्ता चालणाऱ्याला किती मदत करतो म्हटलं तर आपण योग्य मार्गावर आहोत हे समजण्यापलीकडे काही मदत नाही त्याची. मैलाचा दगड रोवला नाही त्यामुळे वेग वाढतो किंवा कमी होतो असं काही होत नाही. परंतु आपला रस्ता बरोबर आहे हे कळण्याकरता जशी मैलाच्या दगडांची आवश्यकता असते, त्याप्रमाणे समाजामध्ये वावरत असताना काही स्मृतींची गरज असते. ती जर ठेवली नाही तर विसरभोळे विसरतात, त्याला स्मरण गाठ द्यावी लागते.
आता 72 असतात ती गोष्ट नाही आली की गाठ कशा करता दिली ते पुन्हा त्यांच्या लक्षात ठेवावं. हे 72 लोक त्यांचं सोडून द्यावं. पण सर्वसामान्य माणसाला स्मरणासाठी गाठीची आवश्यकता असते. त्याप्रमाणे समाजामध्ये जगत असताना काही स्मृतींची आवश्यकता असते. म्हणून आपण ज्याची जशी उपासना असेल, जशी धारणा असेल, त्या पद्धतीने स्मृतिदिन साजरे करतो. रामजन्म हाही एक भगवान रामचंद्राच्या जन्माचा स्मृतिदिन आहे. जुनी पद्धत अशी की माणसांच्या पुण्यतिथ्या साजऱ्या करायच्या आणि देवादिकांच्या जयंत्या साजऱ्या करायच्या. कारण देव जन्माला आले ते निश्चित अवतार कृत्य करून घेऊन आले, त्या पद्धतीनेच त्यांचं जीवन जायचं. माणसाचा भरवसा नाही, मरेपर्यंत तो कसा वागेल कोणाला ठेवू, म्हणून मेल्यानंतर त्याला सत्पुरुष म्हणायचं आणि तिथून त्याची पुण्यतिथी साजरी करायची. हल्ली लोकांना त्याची गरज नाही, त्यांनी जयंत्या साजऱ्या करतात आहे. जुनी पद्धत आपली अशी की सत्पुरुषांच्या पुण्यतिथ्या. ज्ञानेश्वरांची जयंती साजरी करीत नाही कोणी, रामदासांची जयंती कोणी साजरी करीत नाही, तुकारामांचा जन्म तो कोणत्या दिवशी झाला याचाही जवळजवळ पत्ता नाही म्हटलं तरी झाले. आपण या सगळ्यांच्या पुण्यतिथ्या साजऱ्या करतो. पण कृष्णाची जयंती आहे, रामाची जयंती आहे, नरसिंहाची जयंती आहे, परशुरामाची जयंती आहे आणि देवादिकांच्या जयंत्या साजऱ्या करायच्या असं ठरलंय. आवश्यकता काय याची? आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये 2 आदर्श आहेत. एक कसं वागावं यासाठी आदर्श आहे आणि एक कसं असावं यासाठी आदर्श आहे. आणि ते बरोबर ज्या अनुक्रमाने असावं त्याच अनुक्रमाने ते आदर्श आहे असं म्हणायला हरकत नाही. रामायण आणि महाभारत हे आपल्या संस्कृतीचे फार वरच्या दर्जाचे ग्रंथ आहेत की सगळ्या जगामध्ये ज्याचं कौतुक आहे असे फार मोठे ग्रंथ. त्यात रामचरित्रामध्ये प्रत्येक व्यक्तीने कसं असावं हे सांगितलं आणि कृष्णचरित्रामध्ये वागताना समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीने कसं वागावं ते सांगितलंय. माणसं आपल्या सोयीकरता उलटा पालट करीत असतात. समाजामध्ये प्रतिष्ठितपणाने जणू रामचंद्राचे अवतार आहे तसं व्यासपीठावर मिरवत असतात, बाकी विचारायची सोय नाही. आणि मी असं बोलत नाही याचं कारणच आहे की तशी कृष्णाची मला तुलना करायची नाही, पण कृष्णचरित्रामध्ये लुच्च्याला आपली सोय साधावी असं पुष्कळ आहे. जर एखादा लबाड असेल, एखादा दांभिक असेल, अनाचारी असेल, स्वैराचारी असेल तर त्याला आपल्या वर्तनाला सँक्शन द्यावं अशा गोष्टी कृष्णचरित्रामध्ये निदान दाखवण्यासाठी वरवर विचार करून पाहण्यासाठी तरी भरपूर आहे. त्याचा खोलवर जाऊन कोणी विचार करणारी जी गोष्ट निराळी, मुळामध्ये ते कसं आहे हा आणखीन प्रश्न निराळा. पण रामचरित्र असं आहे की जे वर्तनात आणणं ही फार कठीण गोष्ट. एक एक व्यक्तीचं रामायणामधलं जर चरित्र आपण पाहिलं तर इतकं उदात्त आहे, इतकं उन्नत आहे की आश्चर्याने खरोखरीच मनुष्य स्थिमित व्हावा एवढंच नाही तर एखाद्या हिमालयाच्या शिखराच्या पुढे पाहून जसं माणसाचं मस्तक नमतं तसं मस्तक नमावं अशी रामचरित्राची स्थिती आहे. मी यातलं आपल्याला एक उदाहरण सांगतो. रामचंद्र वनवासाला निघाले कैकेयीच्या हट्टासाठी. दशरथाला आगतिक झाल्यामुळे जावं लागलं त्यांना. कौसल्या अतिशय दुःखी आहे, तिच्या आशेचा मोठा भंग झाला आहे. ती रामचंद्राला म्हणतेही असत की आता तू मोठा होशील आणि माझे पांग फिरशील. या कल्पनेवर मी आतापर्यंत पतीच्या राज्यामध्ये अत्यंत उपेक्षित दुःखी असं जीवन कंठलं. आताही माझ्या वाट्याला पुढे पुन्हा तेच भोग येणार आहे. तू राजा झाला असतास म्हणजे हा प्रश्न कदाचित चांगला सोडवण्यात मिळाला. आता कौशल्याचं दुःख आहे म्हणजे एका दृष्टीने तिचं दुःख वैयक्तिक आहे. तिच्यापेक्षा सुमित्रेची स्थिती काही निराळी होती असे नाही. लक्ष्मणाला वनवासात जायची काही गरज नव्हती. अटीमध्ये काही त्याचं नाव नव्हतं. कैकेयीने घातलेल्या अटीमध्ये काही त्याचं नाव नव्हतं. सीतेचंही होतं, ती आपल्या हट्टा करता निघाली. निदान पत्नी म्हणून तिचं एक कर्तव्य होतं, पतिव्रता धर्माने बांधलेली असल्यामुळे. लक्ष्मणावर तसंही काही नव्हतं. तो गेला नसता तर काही फारसा प्रश्न नव्हता. पण त्याचं कोणी विचारायच्या मानवीतच पडणार नाही. तो आपलं चंबुगा उडून निघालाच रामाच्या बरोबर. रामचंद्रांनी त्याची समजूत करण्याचा प्रयत्न केला, त्याने काही ऐकलं नाही. निरोप घ्यायचा प्रसंग आला. कौशल्याला नमस्कार केला तर ती रडत होती बिचारी, धाय मोकळून रडत होती. दशरथ तर काही पाहण्याच्या मनस्थितीतच नव्हता. कैकेयी तिथे उत्सुक होय रामचंद्र वनवासाला जावे म्हणून. सुमित्रेला ज्या वेळेला लक्ष्मणाने नमस्कार केला त्यावेळेला त्यागी जीवन कसं असतं याचा एक आदर्श तिने घातलाय. ती लक्ष्मणाला काय म्हणते माहितीये? ती म्हणजे लक्ष्मणा तुला दुःख करायचं काही कारण नाही, तुला अवघड वाटायचंही काही कारण नाही, कारण तुझ्या बाकीच्या जीवनात काही फरक होत नाहीये. कसा होत नाही? रामम दशरथम विद्धी माम विद्धी जनकात्मजाम अयोध्या मटवीर विद्धी गच्छतात यथा सुखम
लक्ष्मणा, रामचंद्र म्हणजेच तुझ्या दृष्टीने दशरथ महाराज आहे. तुझी थोरली भावजे सीता हीच तुझी आई सुमित्रा आहे. आणि ज्या रानामध्ये तू आता जाणार आहे, रामचंद्राच्या चरणस्पर्शांनी पावन झालेलं ते रान म्हणजे तुझी अयोध्या आहे. गच्छतात यथा सुखम, बाबा सुखानं जा. आपल्या पोटच्या मुलाला केवळ त्याच्या कर्तव्याला प्रोत्साहन देण्याचा केवढा मोठा आदर्श आहे. तिने जर कौशल्यासारखा शोक केला असता तर काय आपण तिला नावं दिली असती? तिला अवघडल्यासारखं झालं असतं, तिचे डोळे अश्रूंनी भरले असते, तिने आणखीन काही अपेक्षा व्यक्त केल्या असतात, त्याला काही चुकल्या होत्या. पण नाही, ती एवढी साध्वी स्त्री आहे की ती म्हणते गच्छतात यथा सुखम. ती स्थिती भरताची, ती स्थिती कैकेयी सीतेची, की अशी मोठी माणसं आहे ती. अगदी अक्षरशः हिमालय एवढी प्रचंड माणसं आहे. एकेकाचं चारित्र्य, एकेकाचं शील. कैकेयीवर रागवावं की नाही रामाने? रामचंद्र जाताना तिला नमस्कार करतात आणि ते म्हणतात, आई माझ्यावर कृपा ठेव, तुझ्याच आशीर्वादाने मी जंगलामध्ये सुखी राहणार. तळतळाट नाही, जिनं हातचा तोंडचा घास काढून घेतला असं म्हणता येईल. हे केव्हा निर्माण होत आहे? मनुष्याचं अंतःकरण ज्यावेळेला समधात असतं, त्याला अशी चंचलता नाही, ते शांत राहतं. त्यावेळेला कोणत्याही परिस्थितीत जरी असलं. म्हणून तुलसीदासांनी रामचंद्राच्या अनेक रूपांचं वर्णन केलंय. एक वर्णन फार चांगलं आहे. गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात, प्रसन्नतां यान गताभिषेकतः तथा ममले वनवास दुःखतः मुखांबुज श्री रघुनायकस्य मे सदास्तु सा मंगल मंजुल प्रदा. की जी राज्याभिषेक होणार आहे म्हणून आनंदाने उचंबळली नाही, वनवासात भोगते आहे म्हणून जी विषण्ण झाली नाही, अशी भगवान रामचंद्राच्या मुखावरची जी वदनकांती आहे ती माझं मंगल करते. आहे त्या परिस्थितीमध्ये ते तसंच्या तसंच आहे. कालिदासाने वर्णन केले रामचंद्रांचं असं. तो म्हणतो की रामाची मुखश्री कशी होती? दधतो मंगल क्षौमी वसानस्य च वल्कले ददृशुर विस्मितास्तस्य मुखरागम समंजना. रामचंद्र पितांबर नेसले होते राज्याभिषेकासाठी. कैकेयीने चांडाळीने पितांबर त्यांचा हरण करून घेतला आणि वल्कल दिली त्याला नेसायला, की तू वल्कल नेस म्हणून. कालिदास वर्णन करतो की पितांबर सोडताना आणि वल्कल परिधान करताना आधी राज्याभिषेक व्हायच्या वेळेला पितांबर नेसताना जी मुखश्री होती, दधतो मंगल क्षौमे, मंगलासाठी परिधान करावयाची रेशमी वस्त्र धारण करीत असताना जी मुखश्री होती ती, आणि वसानस्यचे वल्कले, लोक विस्मित होऊन पाहत होते की हे काय आहे. आता याचा आपल्या जीवनाशी संबंध कसा? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसं, थेंबेनी वारेली सोके थेंबेनी बेबी चिखलू जायचा. जरा वारं आलं की हडकला, जरा थेंब पडला की विरघळला. आमचे चेहरे वर खाली होताना चमत्कारी म्हणजे त्याला काही तज्ञ लोक सांगतात की त्या रेसेसवर लोक जातात की नाही आणि पैसे लावलेले असतात, तो घोड्याचा कान मागं पुढे झाला की त्यांचे चेहरे बघण्यासारखे असतात. अशा अत्यंत चंचल मनस्थितीमध्ये बाग एक क्षुद्रतम कारण, ज्याच्याकरता काही अपसेटच म्हणतात ना इंग्रजी, अपसेट व्हायचं काही कारण नाही, मनुष्याच्या अंतःकरणाचं स्थैर्य नाही होण्याचं काही कारण नाही, अशा क्षुद्रातल्या क्षुद्र कारणाने सुद्धा माणसाशी वर खाली होत असतात. ते मला त्या अंतःकरणाला इंडिकेटर लावले तर बहुतेक इथपासून इथपर्यंत तो काटा फिरत असेल प्रत्येक क्षणाक्षणात. इंडिकेटर नाहीत म्हणून बरं आहे, पण चेहऱ्यावरून दिसतं ना, माणसाच्या वर्तनावरून दिसतं ना, त्याच्या नाडीच्या ठोक्यावरून दिसतं ना, त्याच्या ब्लड प्रेशरवरनं प्रत्याला येतं ना, सारखं असं धडधड कमी जास्त असतं, धडधड 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 होतं माणसाचं. किरकोळ कारण असतात. डबे साखरेचे पडले तरी माणसाला घाम फुटतो आहे, बाकीचं तर ठीक आहे. साऱ्या गोष्टी असतात. म्हणजे मला वाटतं तोफ्यांच्या गडगडाटात काय होईल कोणाला. तेव्हा हे जे आहे अंतःकरणाचं, हे जर स्थिर झालं नाही तर जीवन व्यर्थ आहे. जीवनामध्ये आनंद नाही, जीवनामध्ये सुख नाही, जीवनामध्ये कर्तव्य रक्षिता नाही. माणसाचं अंतःकरण स्थिर झालं पाहिजे. हे जितकं ज्या प्रमाणात स्थिर, त्या प्रमाणात तो उत्कृष्ट पुरुष समाजातला, असा उत्कृष्ट पुरुष समाजामध्ये प्रत्येकानं होणं आवश्यक आहे. म्हणून रामचंद्राचं स्मरण दरवेळी आहे. भगवान आमचं आहे ते तसं आहे, आपण असे ह्या वर्षाच्या निमित्ताने तरी आपले कृपाशीर्वाद आम्हाला लाभून देत.
की ज्यामुळे आमचं पुढचं वर्ष हे शांत स्थिर प्रसन्न अशा वातावरणात जाईल, मनोवृत्तीत जाईल. आणखी एक कारण, रामचंद्राने रावण मारला इतिहास आहे, पण हा रावण कशाचं प्रतीक आहे? रावण रावण का? अहो तो विद्वान होता, अडाणी नव्हे. आणखीन सांगू आपल्याला आश्चर्य म्हणजे रावण नास्तिकही नाही, धार्मिक आहे. शंकराचा मोठा उपासक आहे, रोज यज्ञयागादी अनुष्ठानं करणारा आहे, नास्तिक नाही. तरी सुद्धा रामचंद्रांनी त्याचा नाश केला. का केला? त्याची सगळी ही शंकराची उपासना, त्याचं अनुष्ठान, त्याची यज्ञयागादी कर्म ही सगळी कशासाठी होती? अस्माकूणां सकुटुंबानां क्षेमस्थैर्य आयुरारोग्य ऐश्वर्य अभिवृद्धी. मंत्र काय? आमचं सगळं बरं असो, आमच्या बायका पोरांचं बरं असो, माझं बरं असो, द्विपाद चतुष्पादांचं बरं असो, यासाठी होत. जर ते सप्तशतीमध्ये आहे की नाही, देवीची प्रार्थना कशासाठी? भार्यां रूपवतीं देवी मनोवृत्तानुसार. ती प्रार्थना सांगतो, भार्यां रूपवतीं देवी मनोवृत्तानुसारिणी. माझ्या मनासारखं वागणारी सुंदर बायको मला दे. आता सुंदर बायको मिळणं कदाचित पुष्कळ पाहायला म्हणजे शक्य आहे, पण मनासारखी कशी मिळायची? त्याच्याकरता भगवंताची प्रार्थना केली पाहिजे. कारण मनासारखी म्हणजे मनोवृत्तानुसारिणी. सांगितल्यानंतर ऐकावं लागतं ते निराळं, कारण ते नवऱ्याच्या खमंगपणावर अवलंबून. मनोवृत्तानुसारिणी, नवऱ्याची मनोवृत्ती कोणती आहे हे लक्षात घेऊन वागणारी बायको. आता ही बाहेर मिळत नाही म्हणून देवीचीच प्रार्थना केली की बाया तुझी सप्तशती वागतो, मला अशी बायको. व्यंकटेश स्तोत्र वाचतात, लग्नार्थी आते व्हावे लग्न, धनार्थी आते व्हावे धन, पुत्रार्थी आते समाधान पुत्र देवनी करावे. म्हणजे हे सगळं याचा विनियोग कुठे? अक्षरशः लाच ज्या वृत्तीने आपण देतो, आमचं काम लवकर करा, झटपट करा, चांगलं करा, मग त्या प्रमाणात पर्सेंटेज वाढत जातं. तसं जणू ईश्वराशी आमचं कॉन्ट्रॅक्ट ठरतं. देवा बोलू नका बरं, मी इतकं तुमच्याकरता करतो, आमचं एवढं तुम्ही करा. एक सत्यनारायण करतो, 10 रुपयाचं प्रमोशन द्या. 2 सत्यनारायण करतो, परमनंट सर्व्हिस लावून द्या. 3 सत्यनारायण करतो, दर पौर्णिमेला करतो पाहिजे. मला काय म्हणायचंय की ही रावणाची जात आहे. आम्ही रावणा इतके पातकी का नाही? त्या जातीची इच्छाच नाही म्हणून नाही, तेवढं सामर्थ्य नाही म्हणून. रावणा इतकं सामर्थ्य जर प्राप्त झालं, रावणा इतकी सत्ता जर प्राप्त झाली, तर रावणाला लाज वाटेल अशी बातच आम्ही करू. अहो निवडून येण्यापूर्वी माणसं किती चांगली असतात आपण बघितलं नाही का? सज्जन असतात, निवडून आले की काय होतं कोण आठवतो? जे पूर्वी सज्जन सज्जन म्हणून प्रसिद्ध, अगदी त्यागी, मोठे सरळ वागणारे, त्यांच्या सुद्धा घरामध्ये कोटींनी रुपये सापडतात. जे दुर्जन म्हणून त्यांचं काय होतं? मी आपल्या घराकरता सांगतो की हातामध्ये सत्ता आली म्हणजे रावण बनायला वेळ नाही. हा रावण कुठला? हा रावण बाहेर नाही, हा रोज अंतःकरणात नांदणारा आहे. याचं नाव आहे काम. काम म्हणजे इच्छा, वासना. ही जी इच्छा आहे, ही जी वासना आहे, ती माणसाला रावण बनवते. ती जितकी ज्या प्रमाणात मोठी, त्या प्रमाणात त्याचं रावण पण मोठं. आमच्याही अंतःकरणात असा रावण राहतो. म्हणून भगवंताची प्रार्थना आहे की याचा नाश करण्याकरता तुम्हाला दरवर्षी एकदा येऊन कसं भागणार? रोज अंतःकरणात आलं पाहिजे. आमच्या अंतःकरणातला राम म्हणजे सद्विवेक, सत्सद्विवेक, सदाचाराविषयीची निष्ठा, भक्ती, प्रेम, ज्ञान, श्रद्धा, हे जे सगळे सद्भाव आहेत हे रामाचं प्रतीक आहे. आणि ईर्ष्या, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सरी सगळी रावणांची प्रतीक आहे. यांच्या नाशासाठी रोज राम हवा, रोज राम हवा. आता हे रोज जरा कठीण आहे म्हणून माणसाने आपला मध्यम क्रम काढला की वर्षात एकदा तरी, म्हणजे 12 वर्ष पुढचं जरा बरं जाईल. म्हणून दरवर्षी रामचंद्राची उपासना करायची. यासाठी महाराज पहिल्या पदामध्ये म्हणतात की रामाची उपासना करण्यापूर्वी मनोवृत्ती अशी पाहिजे. हो जानकी जानकी जीवन राम कारण की मधी या संसारी. पहिल्यामध्ये आपल्याला सामान्यतः भावार्थ सांगितला जाईल की अंतःकरणामध्ये निष्काम प्रेम उत्पन्न झाल्यापासून रामचंद्राची खरी उपासना घडणार नाही. जी उपासना घडेल ती रामचंद्राची असणार नाही. ती आणखीन कशाची असेल? रामचंद्र फक्त त्या इच्छापूर्तीचे एक साधन बनेल इतकंच.
आणि मला वाटतं असं इच्छापूर्तीचं साधन एखादा मनुष्य बनत असेल तर ते आपल्याला आवडणार नाही, आपल्याला आवडत नाही. अशी कल्पना करा की माझ्याकडे वरचेवर येणारा मनुष्य, मी आपल्याकडे वरचेवर आलो आणि मनामध्ये जर अशी अभिलाषा धरून आलो की यांच्याकडे गेलं म्हणजे खायला मिळतं आणि चहा मिळतो. जेव्हा आपलं सकाळी एकदा चक्कर माराल हे लक्षात आलं नाही तोपर्यंत चहा देणारा आणि खायला देणाऱ्याची मनोवृत्ती, आणि ज्यावेळेला त्याचं असं लक्षात येतं की हा माझ्याकडे चहा मिळतो म्हणून माझ्याकडे येतो, त्यावेळेला त्याची मनोवृत्ती यात फरक पडतो की नाही. आपण सज्जनपणाने आल्या गेल्याचं स्वागत करतोय खरं आहे, पण आल्या गेल्याचं स्वागत आमच्या सज्जनपणा हा फायदा घेऊन पाहतो तर आपली वृत्ती कशी राहील. परमेश्वराच्या बाबतीत असं का असं नाही. आपण परमेश्वराकडे जाणार ते ह्या अभिलाषेने जर जाणार असू, ह्या कामनेनी जर जाणार असू तर शेवटी त्याचा अर्थ एकच आहे, परमेश्वराच्या अंतःकरणामध्ये आमच्याविषयी काय होऊन आपुलकी निर्माण व्हावी. आमच्या होते का जो आमच्याकडे स्वार्थाच्या दृष्टिकोनातून पाहतो, त्याच्या मदतीचे एक साधन म्हणून पाहतो, त्याला आम्ही जर आपला म्हणत नाही तर जेवढं व्यवहार ज्ञान आम्हाला आहे तेवढे ईश्वराला नाही गृहीत धरायचं काय. मला म्हणतात रामचंद्राचं खऱ्या अर्थकरणाने जर प्रेम हवं असलं तर निष्काम भावनेनीच उपासना करायची. परमेश्वराचं जर खरं प्रेम हवं असलं तर जो जो अंतःकरण अधिकाधिक निष्काम तो परमेश्वराचं प्रेम अधिक, जो जो सकाम अंतःकरणाने परमेश्वराची उपासना होते तो परमेश्वर दुरावतो. कारण ते परमेश्वराचं प्रेमच नाही, ते त्या वस्तूचं प्रेम आहे, त्या प्राप्तीचं प्रेम आहे, त्या अभिलाषेचं प्रेम आहे, ती मिळण्याचा आनंद आहे. आता दुसरीकडनं मिळते म्हणून माणसाचा आपल्यावरचा भरवसा कमी होतो आणि मग तो ईश्वराच्या द्वारा संसाराचे उपभोग मागत असतो. आणखी काय स्वतःचा विश्वास नाही. परमार्थामध्ये आत्मविश्वासाचा अभाव हे मोठं वैगुण्य आहे. म्हणून परमेश्वराची उपासना करताना महाराज म्हणतात की निष्काम भावनेने केला पाहिजे, परमेश्वराची भक्ती वगैरे पाहिजे. तेव्हा ती निष्काम उपासना साधावी, अंतःकरणाच्या ह्या सतत नांदणाऱ्या रावणाचा वध व्हावा म्हणून परमेश्वराजवळ ज्ञानाचं श्रद्धेचं असं स्वरूप प्राप्त व्हावं याची अभिलाषा करायची. हीच पाहिजे असं म्हणा ही रामाची अभिलाषा. हा रामजन्म आहे जो प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये सदसद विवेक रूपाने व्यक्त होतो, ज्याचा परिणाम ईर्षा द्वेष सुख दुःख यांच्या विनाश आहे. रामनवमी यासाठी झाली. कीर्तनाचं आख्यानच आहे, ते छोटं आहे, लहान आहे, त्याची फक्त पूर्वपेटिका मी आपल्याला सांगतो. राम नादार करना तेरे सारे राम नादार करना बच्चों का पालन करना पालन जाना तुमने जगत पसारा, जाना तुमने जगत पसारा
सद्गुरुज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय। रामकृष्ण हरे जय जय भवानी मना, रामकृष्ण हरे जय जय भवानी मना, रूप वर्ण वेश अशोकाहे काना, रामकृष्ण हरे जय जय भवानी मना, मात पात होता शोभाहे काना, रामकृष्ण हरे जय जय भवानी मना, विचार विचार शोभाहे काना, रामकृष्ण हरे जय जय भवानी मना, हरे काना, रामकृष्ण हरे जय जय भवानी मना, भोग भोग भोगा शोभाहे काना, रामकृष्ण हरे जय जय भवानी मना, राग राग रागा शोभाहे काना, रामकृष्ण हरे जय जय भवानी मना, रंग रंग रंगा शोभाहे काना, रामकृष्ण हरे जय जय भवानी मना, रामकृष्ण हरे जय जय भवानी मना, सत्य युक्त भक्ति शोभाहे काना, रामकृष्ण हरे जय जय भवानी मना, जय जय शोभाहे काना, रामकृष्ण हरे जय जय भवानी मना, मान मान माना शोभाहे काना, रामकृष्ण हरे जय जय भवानी मना, भाव भाव गावा शोभाहे काना, रामकृष्ण हरे जय जय भवानी मना, कर्म कर्म भगवा शोभाहे काना, रामकृष्ण हरे जय जय भवानी मना, जन जन मंगा शोभाहे काना, रामकृष्ण हरे जय जय भवानी मना, अनाल बेगुण प्रति सनायक करुणाना, रामकृष्ण हरे जय जय भवानी मना, 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 सुंदरीक वरदा हरि सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु दासगण महाराज की जय। सनत कुमारे निधरा जय विजयाचा परोखिता व्याधी, आतुर पुरी जन्माला तो ब्राह्मण ते छळावया महिती। कथा अशी आहे की सनत कुमारांच्या शापामुळे जय विजय हे असुर कुलामध्ये जन्माला आले. त्याच्या पाठीमागचा एक बारीक इतिहास असा आहे की परमेश्वराच्या भीतीसाठी म्हणून सनत कुमार निघाले. सनक सनंदन सनत कुमार परमेश्वराचे फार मोठे भक्त, निवृत्ती मार्गाचे पुरस्कर्ते, ब्रह्मदेवाचे मानसपुत्र, ज्यांच्या इतक्या योग्यतेचे सत्पुरुष फार क्वचित आढळतात असे. भगवंताच्या दर्शनासाठी म्हणून आले वैकुंठ लोकाला. दारावर 2 पहारेकरी, एक जय दुसरा विजय. आता पहारेकरी दारावर नेमलाय ठीक आहे, पण कोणाला आज जाऊ द्यावं, कोणाला रोखावर हे तर त्याला कळलं पाहिजे. यांनी त्याने विचारलं काय तुमची वेळ कधी ठरलेली, काय अपॉइंटमेंट वगैरे म्हणतात ना, जुन्या काही त्याला समय म्हणत. तरी वेळ ठरली म्हणजे वेळ कशा करता ठरवायची. त्यावेळी आमच्या मालकाला भेटायचं म्हणजे ठराविक वेळ आलं पाहिजे. म्हणजे आमचं वेळ काही ठरलेली नाही, पण आम्हाला मालकाला भेटायचे. आता भेटता येणार नाही म्हणजे आम्ही आज जाणार, आम्ही जाऊ देणार नाही. त्यांना तुम्ही आम्हाला जाऊ देणार नाही, कोणाला अडवत आहात तुम्ही. ज्या वृत्तीनं तुम्हाला हे आता अडवावं असं वाटलं की वृत्ती एकदा म्हणावी तुमची निचरून गेली पाहिजे. राक्षस कुळात जन्माला या म्हणजे ते असं आहे ना, आपल्याला माहिती आहे की गळू जर आत नुसतं ठसठसत असलं तर काय फारसं करता येत नाही. ते एकदा चांगलं वर उंटून चुकून फुटलं पाहिजे. मग त्याच्याकरता थोडं अपत्य करावं लागलं तरी चालेल. ते जास्तीची ठसठसत झालं बरं झालं तर ठीक आहे, पण असं बरोबर नाही. खोल असलेलं ते ठसठसत राहतं.
मग आता अपथ्य करून पिकून फुटून जाणं त्याच्याकरता नाही राक्षस दिलेला आहे, म्हणजे त्यामुळे तुमचा निसरा तरी होईल चांगला. आणि म्हणून त्याला शाप दिला, असुर कुळी जन्म आला गो ब्राह्मण ते छळावया ते रावण कुंभकर्ण पातळे महिवली पूर्ण देववंदित घालून यजन याग विध्वंसिले. 7 वेळा जन्माला सांगितलं, पण शेवटी भगवंत मध्ये पडले आणि ते म्हणले बघा तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण इतकी नको, हे 3 जन्मात आपण उरकून घेऊ. आणि म्हणून पहिले हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू, दुसरे रावण कुंभकर्ण आणि तिसरे शिशुपाल वक्रदंत, ते सगळे एकाच परंपरेचे. आणि मग तिथे त्यांचा खरा उद्धार झाला 3ऱ्या वेळेला. आता हे रावण कुंभकर्ण म्हणून जन्माला आले, यांनी भगवान शंकराची आराधना केली, अलौकिक सामर्थ्य मिळवलं. आणि केलं काय, लादली शिवाचावरे संपदा जाला हो, लादली शिवाचावरे संपदा जाला, परी असुर भावतो किमपि नसे पालटला, सूर्यशनीचा करुण पाय राजानी, वेदाची पदे पाडिली असा जो ज्ञानी, पंचांग विधी तो सांगे त्याजला, नाभिक तिथे मल्हारी झाला, भावया तुने नेमिले सटविला, गरुदास म्हणे पारनाथ दिय भाग्याला हो, गरुदास म्हणे पारनाथ दिय भाग्याला, परी अनिंदी रूप के तुने सूर्य को गिळला, लाधली निवाजावरे संपदा जाला, परी असुर भाव तो किमपि नसे पालटला. शंकराच्या आशीर्वादाने रावणाला अलौकिक सामर्थ्य प्राप्त झालं. फार घोर तप केलं होतं त्याने, असं वर्णन आहे. भगवान शंकर प्रसन्न व्हावे म्हणून इतक्या उग्र तऱ्हेनं तपाचरण केलं होतं की असं उग्र तपाचरण त्या जातीची माणसंच करू जाणे. त्यानं तर आपली शिरकमल भगवंतांना वाहिली होती, असं वर्णन आहे. आपल्या शिरांच्या तारा करून भगवान शंकरांना प्रसन्न केलं होतं, असं वर्णन आहे. त्याच्या अंगावर वारुळं चढली तरी हल्ला नाही, इतका निश्चल बसला होता, असं वर्णन आहे. पण हे सगळं कसं आहे, अंतःकरणामध्ये सामर्थ्याची लालसा धरून. आता ते काही ते जड पद्धतीने मिळतं म्हणतात ना, तसं ते जसं तेवढं झालं की इतकं मिळालंच पाहिजे. सगळी दुरुस्ती होण्याची फार कठीण आहे. वाट पाहिजे काय, कारण त्याने बोलत दैवत हे प्रसन्न झाले आणि ते म्हणले तुला काय इच्छा आहे मानतो. म्हणला मला 14 चौकड्याचं राज्य मिळावं आणि मला मारणारा कोणी असू नये. हे कठीण आहे, पण 14 चौकड्याचं राज्य मिळेल. कारण जे माझ्याच ताब्यात नाही ते तुला कसं देणार, मला सुद्धा केव्हा नाही केव्हा तरी नाग आहे, तर जे मला प्राप्त नाही ते तुला कसं मी देऊ शकणार. त्यामुळे ते नाही सांगता येणार. पण मला इतकं सांगायचं, ठीक आहे देवांचा पराभव मला करता आला, ठीक आहे. त्याला वाटलं देवांचा पराभव झाला म्हणजे संपला. देवापेक्षा समर्थ कोण, त्यानं ते माणसांचं मागून घेतलं नाही, ते चुकलं त्याचं. आणि असं सामर्थ्य मिळाल्यानंतर केलं काय, तर आपल्याला माहिती अनेक ठिकाणी अनेक तऱ्हेच्या कथा आहेत. देवाना बंदीत घातलं आणि याच्या घरची सगळी कामं देवाना करायला लागली. ब्रह्मदेवाकडे पंचांग सांगायचं काम, रोज आपलं उपाध्याय म्हणून पंचांग सांगायचं. खंडोबाकडे रोज न्हावी, नापी तर तिथे मल्हारी जायला. याच्या मुलांची गुवेरी व्हायचं काम सटवीकडे, उचल टोपलं जागे. सगळे ग्रह पालथे घातले सिंहासनावर चढून जाण्यासाठी, त्यांच्यावर पाय देऊन जायचा. मग त्याची युक्ती केली म्हणतात त्या नारदानी, म्हणजे अरे शत्रूच्या पाठीवर काय पाय द्यावा लावणार, छाती असली तर मुखावर पाय द्यावा. कारण शनी म्हणला नारदा माझ्या दृष्टीत सगळं अकल्याण करण्याचं सामर्थ्य आहे याचं, मला त्यांनी घातला खाता काय करणार, मी आगतही झालो, मला उताणा कर म्हणजे बघतो म्हणाले. आणि शेवटी नारदाने सांगून त्याला उताणा करायला लावलं आणि मग त्याचा पुढे नाश झाला वगैरे. म्हणजे रामचंद्र सामर्थ्य काही नाही, शनीचं सामर्थ्य मोठं, शनी महात्म्यातली वर्णन आहे. आणि अशा रीतीने त्यांनी अलौकिक उच्छाद मांडला. यज्ञयाग बंद पडले का, त्याला वाटलं यज्ञयाग केलं म्हणजे माझ्यासारखं सामर्थ्य मिळवतील लोक. तेव्हा ज्या मार्गाने आम्हाला सामर्थ्य मिळालं त्या मार्गाने दुसऱ्याला मिळता कामा नये, ते बंद करून टाक. आता परमिट शिवाय करता येत नाही म्हणतात ना, ज्या मार्गाने आम्ही बरोबर त्या मार्गाने दुसऱ्याने कुणी येता कामा नये. अशा तऱ्हेने जसं मार्ग बंद करावा तसं त्या रावणाने सगळ्या गोष्टी बंद करून टाकल्या, ज्याच्यामुळे याची प्रगती झाली. अनाचार करायला परवानगी, त्याला हरकत नाही.
कारण त्याला माहिती त्यामुळे माणसाला सामर्थ्य कमी होते. आणि अशा रीतीने उत्साह आणल्यामुळे सज्जनाला जगणं कठीण झालं. आता एक ठरलेली गोष्ट होती, शिष्टमंडळ घेऊन जायचं. धेनी हो न भूमे विधी मुनी क्षीर सागरागे लोचनी आणून पाहे नीरवचे विष्णूची स्तुती गेली. बरोबर ऋषीमंडळींना घेतलं. आपण स्वतः गायीसारखी गरीब झाली, गाय झाली आणि भगवंताची आराधना केली की देवा असा त्रास झालाय, मला भार झालाय माझ्यावर, मला आता हे सोसत नाहीये, काय करू? आपण अवतीर्ण व्हा आणि मला या दुःखातून सोडवाल तर बरं. भगवान प्रसन्न झाले. तो सगळा करुण भाव पाहिला, दया आली आणि त्यांनी आश्वासन दिले की पृथ्वी मी भार हरे न गे तवसाना, मी भार हरे न गे तवसाना, रघुवंशामध्ये जन्म घेऊन, रघुवंशामध्ये जन्म घेऊन करीन खचित निष्पात गान त्या असुरांचा. मी भार हरे न गे तवसाना, कमला होईल जनक कुमारी, कमला होईल जनक कुमारी. शंख चक्र हे येतील उदरी, शंख चक्र हे येतील उदरी. या कैकईचा की निर्धारी, या कैकईचा की निर्धारी. शेष होईल बंधू लक्ष्मण नावाला. मी भार हरे न गे, भार हरे न गे तवसाना. पृथ्वी मी तुझा भार नाहीसा करीन. दशरथाच्या वंशामध्ये जन्माला येईल, माझी सगळी मंडळी बरोबर आणि माझा शेष हा माझा धाकटा भाऊ होईल लक्ष्मण नावाचा. भरत शत्रुघ्न हेही माझं सहाय्य करतील, जे माझे शंख आणि चक्राचे प्रतीक आहे. देव हो नीलवान मारुती भगवान शंकर, सेतू बांधून निधीवर संहार करीन रावणाचा. माझ्या सहाय्यासाठी सगळी देवमंडळी वानराच्या रूपाने येतील. भगवान शंकर प्रत्यक्ष माझे अगदी जीवश्च कंठश्च स्नेही मित्र भक्त असे बनतील मारुतीच्या रूपाने. म्हणजे जेव्हा आम्ही येऊ पण अशा अर्धवट नाही जन्माला येणार ना, आम्हाला म्हणजे पूर्ण पिंड पाहिजे. बरं म्हणजे त्याची व्यवस्था करून असे प्रत्येकाने मान्य केलं आणि अवताराची सगळी तयारी झाली. आता हे वशिष्ठ ब्रह्मज्ञानी अंतर्ज्ञानी त्याने आपल्या ध्यानावस्थेत ते सगळं जाणलं की वा माझ्या आनंदाची गोष्ट आहे की आतापर्यंत भिक्षुकी पत्करली या सूर्यवंशामध्ये त्याचं चीज होणार नाही. आज मी आता परब्रह्माचा गुरु होणार, कारण ह्या वंशामध्ये जन्म आमचा शिष्य की नाही. तेव्हा बरं झालं म्हणाले, आनंदाची गोष्ट आहे की पौरोहित्यम विगर्हितम असं म्हणतात, पण आज ते सफल होणार आहे कारण रामचंद्र जन्माला यायचे म्हणून मोठा आनंद झाला. पण त्यांनी विचार केला, पुढे म्हणले आमचे दशरथाचं प्रकरण जरा अवघड आहे. आता म्हणजे रामचंद्र जन्माला यायचे तर त्याची व्यवस्था झाली पाहिजे, पण ही आता केस म्हणाले जरा चमत्कारी घ्यायला मेडिकल ट्रीटमेंट काही उपयोग पाहिजे नाही, जरा सर्जिकल ट्रीटमेंट दिली पाहिजे म्हणजे पुढच्या सगळ्या गोष्टी सुरळीतपणे पार पडतील. म्हणून एक दिवस त्याला काय म्हणाले म्हणजे दशरथा तू क्षत्रिय म्हणतोस, आता युद्धबिद्ध कुठे नाही हे मला मान्य आहे, पण क्षत्रियाची शस्त्र ही नेहमीची लखलखीत असली पाहिजे. आपली ह्याच्यात घालून ठेवली लागतील तेव्हा बाहेर काढू, आता ती गंजून जातील ना मग कशाला बाहेर निघतात. म्हणाला त्याच्याकरता करायचं काय, त्याच्याकरता मधनं शिकारी जावं म्हणाले. म्हणजे जरा बाकी शिकारीमध्ये तेच असतं, तेच धैर्य लागतं, तीच नेमबाजी लागते, तीच सगळी युद्धाची जी कौशल्य आहे ती सगळी तिथे लागतात. तुझा म्हणाले शिकारीला आणि शिकार केल्याशिवाय परत येऊ नको बरं. बरं आहे म्हणा. आता याचं थोडं वय झालं होतं, याला तितका उत्साह राहणार पण काय करणार, गुरुजीची आज्ञा म्हणून दशरथाची सारी शिकारी करता म्हणून रानामध्ये गेली. आता त्या मोठी चमत्कारिक गोष्ट आहे. श्रावण नावाचा एक वैश्यपुत्र आपल्या आई वडिलांना काशी यात्रा घडावी म्हणून घेऊन स्कंदिकावरी पुत्र श्रावण घेऊन स्कंदिकावरी पुत्र श्रावण काशीत चालला माय बाप घेऊन. झाली जंगल मोठी दाट वाट उमगेना, रात्रीचा समय मातेचा दोष राहिना. श्रावण
जलहान देहात सोडून पाहे निघाया प्राण परिहान वाटेत होईल ही काशी त्याला वाचून आन पाणी जपून तुला कठीण काढन घेऊन कंदी कावडे श्रावण हो मातृपितृ भक्त आई वडील आता थकले त्यांना चालवत नाहीये आणि म्हणून स्वतः एक कावड केली, 2 त्याला पारडी बांधलेली आणि त्याच्यामध्ये आई वडिलांना बसवून ती कावड आपल्या खांद्यावर घेऊन निघाली. त्या जंगलातून प्रवास करीत असताना आईला तहान लागली. मध्यरात्रीची वेळ, जंगल मोठं किर्र आणि आता तहान लागली. म्हातारीने आवरायचा पुष्कळ प्रयत्न केला पण आता ते म्हातारपणी आवरतही नाही फार. सोशीतपणाही कमी होतो. जसं इतर सगळं कमी होतं तर सोशीतपणाही कमी होतं आणि त्या काही राहावलं नाही. शेवटी ती मोठ्या कष्टाने का होईना पण म्हणाली, म्हणजे बाळा आता तू इतकं करतोस पण काय जाणार, मला काही राहत नाही, फार तहान लागले. मला तर असं वाटतं की जर पाणी मिळालं नाही तर आमची काशी वाटेतच जायची. काही काळजी पण नको म्हणे, मी आणतो. जुना काळ आहे तेव्हा आई वडिलांचा त्रास मानायला अजून अवकाश म्हणजे बऱ्याच काळ जायचे. त्या काळातला श्रावण आहे तो काही असं होणार नाही, करतोय का थोडं आता आणखीन पुन्हा आमच्यावर का. तो त्याच्यामध्ये सुद्धा त्याला त्याचं खरंच वैषम्य नाही. तुम्हाला आई फार म्हणा मी घेऊन येतो, फार जंगल दाट आहे, जपून आण बरं. नाही म्हणजे तू काही काळजी करू नको, मी सगळं व्यवस्थित परत येतो. आणि म्हणून एका झाडाच्या खाली वृक्षी कावड ठेवून जल आणायास काननी गेला श्रावण थैल पोटून लिखित जे असे विवाहमर्थम मरणम तथा जननमेवच कंठे बध्वा दृढम सूत्रम यत्र स्थन तत्र नियते. कितीही टाळायचा प्रयत्न केला तर ते टाळायचं नाही. ते पूर्वदत्तेषु या विद्या पूर्वदत्तेषु या धर्म पूर्वदत्तेषु या भार्या का मृत्यू काही ते आग्रे धावती ते म्हणजे पुढे यायचं, ते टाळायचं नाही. माणसं प्रयत्न करतात पाहण्याचा इकडे तिकडे, जरा कॉफी संपते याच्यापेक्षा काही फारसा फरक पडत नाही, ते व्हायचं ते जायचं. कारण श्रावण निघाला त्या हातात ती झाडी घेतलेला कलश आणि पाण्याचा मागोवा घेत अंधारी रात्र किर्र झाली. पण तो पाण्याचा गारवा त्या पाण्याच्या पाणथळ प्रदेशाजवळ असलेल्या पक्ष्यांचा एक तऱ्हेचा किलबिलाट आणि त्या अनुरोधाने तो ते पाणी हुडकीत हुडकीत त्या तिथे आला. आता इथे काय झालं होतं, इकडे दशरथ महाराजांची सारी शिकार हुडकून दमली होती. गुरुजींनी सांगितलं शिकार घेतल्याशिवाय परत यायचे नाही. तेव्हा यांनी विचार केला की रात्रीच्या वेळेला श्वापद पाणी प्यायला येतील त्यावेळेला शिकार होईल. अंदाज बरोबर आहे, कारण वाघसिंहादी हिंस्र पशु सुद्धा रात्रीच्या वेळेला यायचे. म्हणून त्या सरोवराच्या काठी एका वृक्षावर हे आपलं धनुष्य चढून उभे आहेत की आता आवाज आला की बाण मारायचा. तो शब्दविधी होता. हे पाणी आणायला गेले. दुसऱ्या बाजूला यांनी ती झाडी बुडवली आणि तो आवाज ऐकला मात्र पुढ ध्वनी धारीचा श्रवणी ऐकुणे श्रवणी ऐकुणे प्रेरियला दशरथे की मानस क्षणी श्रावणे श्रावण तो विवल झाला राम राम म्हणून भूते राम राम म्हणून भूते डोळू लागला पुढ ध्वनी धारीचा श्रवणी ऐकुणे श्रवणी ऐकुणे. आणि हाही आता ती झाडी हातात घेऊन खाली वाकडा होता. बरोबर तिथे जनावर आडवं होतं तसा हाही आडवा झाला होता. आणि त्या अमुक ठिकाणी शब्द उमटतोय तिथून हृदय इतक्या अंतरावर असेल अशा कल्पनेने मारलेला बाण बरोबर याच्या हृदयामध्ये आला आणि हा हाय राम करून उताना पडला. ऐकून ती मनुजानी दशरथ साशंक सारावणी स्वतःते सोडून संधीर त्याच्या पातला. आणि ते हाय राम शब्द ऐकले. दशरथाला वाटलं काय माणसाला काय वाटतो ह्याला मनुष्याची कुठे आला मला अहो. आणि म्हणून त्या विव्हळण्याच्या रोखाने दशरथ त्याला हुडकीमध्ये आला. मी हा घासादी झालेला तो बाण हृदयामध्ये खोल घुसला आहे. तळमळ तो आहे. त्याने अंगाला हात लावला.
त्यांनी क्षीण आवाजात विचारलं, कोण आहे? मी राजा दशरथ. राजा दशरथ इथे कसा आला? तर बाबा माझाच बाण तुला लागला, काय केलं मी? राजा तू तरी काय करणार, पण मलाही एक आनंद आहे की मला जो मृत्यू आला तोही तुझ्यासारख्या अत्यंत पवित्र कुलातल्या राजाच्या हातून आला आहे. पण माझं एक काम कर, माझी आई तहानलेली आहे, वडिलांनाही तहान लागली आहे. आता मी तर म्हणाले तर हलू शकत नाही, आमचं संपलंय, पण माझ्या करता म्हणून तू माझ्या आई वडिलांना एवढं पाणी नेऊन दे. आणि एक काळजी घे, माझ्या मृत्यूची वार्ता पाणी प्यायच्या आधी सांगू नको, नाही तर म्हातारी तशीच तडफडून मरेल. यांनी ती कलश कमंडलू तो हातामध्ये घेतला आणि दशरथ आता निघाला. ती ओरडत होती, म्हातारीला धीर कुठला? अरे बाबा श्रावणा अजून कसा तू आला नाही, अरे बाळा श्रावणा अजून कसा तू आला नाही, इतका लांब कशाला गेला? ती ओरडत होती. हा त्या आवाजाच्या रोखाने त्या माऊलीच्या जवळ आला आणि ते कलश पुढे केला. तिने तो हातामध्ये घेतला आणि पिण्यापूर्वी विचारली, श्रावणा फार लांब होतं का रे? आपण तो काय काटे कुठे लागले का तुला? हा बोलत नाही. तिला वाटलं हा बोलत का नाही, रागावला की काय माझ्यावर? आणि म्हणून त्या आईनं पाणी प्यायचं राहिलं बाजूला आणि त्याला विचारलं, बाळागारे अबोला तरी, बाळागारे अबोला तरी, मनी धरलात ये आवतरी, मनी धरलात ये आवतरी, तुझा उदरी मी वाहिले, तुझा उदरी मी वाहिले, त्याची फेड काही लावरी, त्याची फेड काही लावरी. बाळ रागावणार माझ्यावर? अरे आपल्या आईवर कुणी असं रागावतं का रे? आम्ही तुमची ओझी वाहतो, रक्ताचं दूध करून तुम्हाला वाढवतो, काय असं तुम्ही आमच्या रागवावं म्हणून का रे? आणि अशी ती मोठ्या कळवळ्याने त्याला बोलते. हा उत्तर कुठे देतो? हा भूम आहे. श्रावणा माझ्या दयाची शपथ आहे, तुझं बोलला नाहीस तर मला पाणी प्यायचं नाही म्हणा. आली म्हणजे. आणि शेवटी राजा दशरथ पुढे टेकून पुढे बसला, त्या मौलीच्या डोक्यावर पायावर डोकं ठेवलं आणि म्हणला, महाराज श्रावण सोबरी महितला वैकुंठ लोका प्रती, घाला घात तरी हो मम करे, ज्ञानानधी भूपती, आता पुत्र तुम्हा समीत सबदा, शंगारधारी मनी, जे काही घडणार कारण तया, कोणी हरी तशी भगवंताची इच्छा होती तशी झाली. माझ्या हातून चुकून न करत असावसपणाने माझा बाण तुमच्या मुलाला लागला आणि त्यानं देह ठेवला. श्रावण मेला, सांगा असं कसं झालं? झालं म्हणाला, आई आता मीच तुमचा पुत्र असं समजा. असं पुत्र होतं काय? सांगा, पुत्र पुत्र करुण कृपा आमुचा बरे, आमुचा बरे, त्याची तिला तू प्राण खचित दान भुवरी, वृद्धाची टाकली जगाती मोडून, काती मोडून, जाऊ नको कृष्ण वदन काय तुझे, काय जगले ते प्राण अपेक्षात बोलुने, याद बोलुने, पुत्र शोक वृद्धानच, पुत्र शोक वृद्धा, काही क्षणभरी पुत्र पुत्र करुणी कृपा आमुचा बरे, आमुचा बरे. राजा प्रजेचं रक्षण करण्याकरता राजा असतो, तू प्रजेचा घात केला काय? सांगा, तुला माझा शाप आहे की तूही माझ्याकरता पुत्र पुत्र करून मध्ये. आणि म्हातारी प्राण टाकले. दशरथाला एका बाजूने तो अतिशय धक्का बसला, मोठे चमत्कारी झाला, मोठा सरळ असा करण्याचा. पण ते वाईटातलं चांगलं म्हणतात ना, तसं त्याने पुत्र पुत्र करून मी मरणार. तो म्हणला ठीक आहे, त्याची आधीच आता मरते, आमच्याकडे तेवढीच कमी येणार. याच्यातून त्या शवांची सगळी व्यवस्था लावली आणि मोठ्या कासावी सुवृत्तीने परत झाले. खाली मान घालून परत आला. वशिष्ठाने राजा काय झालं? असं झालं. राजा
आता एक आपत्ती आणि शक्यता आहे. निरपराध माणसांचा वध ज्या राज्यामध्ये होतो त्या राज्यावर आवर्षण पडतं म्हणाल. तेव्हा तू इंद्राशी काहीतरी याचा करार करून तुझ्या पापा करता प्रजेनी काय म्हणून हाल भोगायचे तेव्हा त्याची व्यवस्था कर. इतक्यात असं झालं की इंद्रावर काहीतरी आपत्ती आली होती. काही राक्षसांचा समूह त्याच्यावर चालू झाला होता. त्याला मदत हवी होती कोणाची आणि म्हणून त्यांनी दशरथाला आपल्या सहाय्यासाठी बोलावलं. जुन्या काळी हिंदुस्थानची माणसं सहाय्यासाठी बाहेर जात असत. मी हे सांगतो जुना इतिहास सांगतो. आज काय होतं ते प्रश्न नाही. आज आमचं आपलं सगळं दुसऱ्यावर कुणीही खाऊ झालं तरी आम्हाला कुणीतरी आमच्या मदतीला यावर घराला घालायला लोक लागतात तर बाकीच्या गोष्टी लागतील काय नाही. पण तुला काय असं होतं की इंद्रावतीवर संकट आलं म्हणजे हिंदुस्थानातले सम्राट हे त्यांच्या मदतीला जात असत. दशरथाला त्याप्रमाणे आमंत्रण. दशरथ राजाने का काही म्हणाली मी तुमच्याबरोबर येते. ती लाडकी होती. मराठीचे मजेदार म्हणा पहिलीचा हातात असा आणि दुसरीचा गुलाम जसा. आता इथं तिसरी होती. तिचं कसं असेल ते पहा. तर ती तर मुली म्हणजे त्यावर आता काय करायचं. पण ते महिष्ठवाय राजा बायकोची इच्छा अशी मोडू नये मारे. ती म्हणते आग्रहाने ते घेऊन चल. आता यालाही हवं होतं वडील माणसाने होय म्हणायला हवं पाहिजे होतं इतकंच काय ते बरोबर घेतली रथामध्ये आणि हा युद्धाकरता म्हणून आला. ती मोठी वीरांगना युद्धाच्या वेळेला असं वर्णन आहे की दशरथाच्या रथाचा आख मोडला. आता रथाचा आख मोडल्यानंतर काय करणार. युद्ध करणार कसं. हे ज्यावेळेला कैकेयीच्या लक्षात आलं की आख मोडला आहे आणि आता रथ कलंडतो. रथ कलंडला की राजाला पराभव पत्करण्याची शक्यता आहे. तिने तारदीची रथाच्या खाली उडी मारली. ते अशी मोठी एक चाकं असायची आणि तो मध्ये आख. तिने आपला हात आत घातला आणि हात पकडून ठेवला. जिकडे जिकडे रथ जावा तिकडे तिकडे फरफटत तिने जावं पण आख सोडून. राजा पराक्रमी होता. विजय झाला. युद्ध थांबलं. पाहतो तर बायको कुठे केलं. ती रक्तबंबाळ होऊन पडली. मूर्छित झाली होती. आता आधी लाडकी आणि त्यात इतक्या पराक्रमाने सहाय्य केलेलं त्याचं अंतःकरण उचंबळून आलं. तिचं मस्तक मांडीवर घेतलं. तिला वारा बिरा घातला. काही पाणी वगैरे शिंपडलं. ती सावध झाली. दशरथाचा अंतःकरण म्हणून आला. म्हणला काही तू होतीस म्हणून आज माझा विषय झाला. नाही तर काय झाला करण्यात कोणाला ठेवू. मी प्रसन्न आहे तुझ्यावर. तू म्हणशील ते देतो. ती काही बोलली नाही. महाराज तू म्हणशील ते देतो. मी महाराज दोनदा म्हणाला बरोबर म्हणे 2 वर दिले तिला. महाराज तू म्हणशील ते. मला काय कमी केलं म्हणे देवा. म्हणजे असं नाही मी देतोय. तेवढी शिल्लक राहू द्या. गरज पडली मी मागून. आता ती शिल्लक आहे. त्याच वेळेस झालं तुम्ही बरं झालं पण ते नाही काहीतरी ते भवितव्यता चमत्कारी म्हणतात. ती शिल्लक राहिले तशी. इंद्रालाही मोठा आनंद झाला. त्यांनी दशरथाचा मोठा स्वागत केलं. सत्कार केला. त्याच्या आदरात इच्छे केलं. म्हणजे दशरथा काय इच्छा तेवढे बाबा आमच्या राज्यावर आवर्षण पडणार आहे म्हणे तेव्हा तेवढी व्यवस्था करा. ते पडणार नाही काळजी घ्या. म्हणजे मग त्याच्याकरता तुम्हाला तो यज्ञ केला पाहिजे. यज्ञ भवती परजन्य आणि म्हणले करायचं तर मग पुत्रकामेष्टीच करा. म्हणजे दोन्ही कामं होतील. माणसाची भागवाभागी करतात ना की एकाच 2 झालं म्हणजे बरं असतं. एका क्रिया व्यर्थ जरी प्रवृत्ता. त्याप्रमाणे पुत्रकामेष्टी पण एक आहे म्हणजे काय पुत्रकामेष्टी यज्ञाचे अध्वर्यू जे असतील ते असे पाहिजेत की ज्यांच्या अंतःकरणामध्ये काम हा कधी उत्पन्न झाला. असा म्हणाले नैष्ठिक ब्रह्मचारी कोणी जर मिळाला तर ह्या यज्ञाचं फरक निश्चित. काय म्हणजे ही पंचायत आहे. म्हणजे ज्यांचा विवाह झाला नाही अशी माणसं हुडकून काढता येते. पण म्हणजे अंतःकरणात सुद्धा काम जागृत झाला नाही हे कसं समजायचं. म्हणजे मी तुला नाव सांगतो. विभांड ऋषीचा मुलगा ऋष्यशृंग हा या योग्यतेचा आहे. त्याला बोलून आणा आणि यज्ञ करून हे परत आले. महाराज इंद्रपुरी वर्तमान सांगे वसिष्ठाला की इंद्रे भोजने मद कारण पुत्रकामेशी यज्ञ करी. करा अनावस्थ वेळ. म्हणजे महाराज जरा भांगड आहे. याला पंचायत तरी की वशिष्ठाला कसं सांगू की हा तुमच्या अजून व्हायचा नाही आहे. याच्याकरता दुसरा उपाध्याय आणावा लागणार आहे. आता ते भिक्षुकांना पुढे चमत्कारी आहे का पंचायत आहे. त्याला गुरु महाराज पण जरा अडचण आहे. म्हणजे काय अडचण आहे.
परितो याग करावा ऋष्य शृंगास बाहुली माने शक्रवचन गुरुवर्या सांगा हे काय आपणा माने. भांड ऋषीच्या पुत्राच्या हातून करावा असं इंद्रानं सांगितलंय. बरोबर आहे म्हणजे अशाच पुरुषाच्या हातून तो झाला पाहिजे. चला आणा आमंत्रण. पण महाराज तर ते त्यांना आमंत्रण द्यायचं बरं. ते भांड ऋषी तर फार तापटच ऐकतो. करू म्हणजे त्याची व्यवस्था. इंद्रानं तुला सांगितलंय ना, इंद्राला निरोप पाठवेल की अप्सरांचा एक ताफा पाठवून दे विभांड ऋषीच्या पुत्राला घेऊन येण्यासाठी. ते भोळं काम होतं. झालं होतं की आपल्या मुलाला कोणताही वाईट विकार उत्पन्न होऊ नये म्हणून त्याच्या बापानं त्याला असा झाकून ठेवतात ना, आता झाकून ठेवला होता की समाजामध्ये त्यानं कधी जायचं नाही, कोणाशी मिसळायचं नाही, कोणाशी बोलायचं नाही, कारण बिघडतात. बाहेर सगळं वाईट आहे. कुठलं कसा संगती आणि संपर्क राखण्याचा नेम नाही म्हणून थोपटून जसा ठेवावा, झाकून जसा ठेवावा, आता झाकून ठेवला होता त्याला. याच्या परवानगीशिवाय त्याच्या भेटीला कोणी यायचं नाही. आणि अशा रीतीनं त्या विभांडकाच्या आयुष्याची 30 का 32 वर्ष गेली. आणि आता बाहेरची काही कल्पना नाही. त्यामुळे अगदी सरळ, अगदी साधा, अगदी खऱ्या अर्थाने बोलायचं म्हणजे एका तऱ्हेने बावळा, ज्याला व्यवहार ज्ञान काही नाही, समाजातल्या छक्क्या पंजांची जाणीव नाही, आणि त्यामुळे ज्याला कुणी फसवू शकतो हा मनुष्य नुसता बुद्धिमान असून काय कामाचा. चातुर्य नाही, चातुर्य ते व्यवहार पाहण्याचे येत नाही. सगळ्यात असावं, सगळं माहीत असावं, त्याच्याशी फक्त अलिप्त असावं हे शिकावं लागतं. आणि म्हणून आपल्याला तुकाराम महाराज आपण माहिती आहे ते मला अज्ञानी ठेवा म्हणत नाही. ते म्हणतात देवा जाणून नेणं ते कधी माझे, मला माहितच नाही असं असता नवा नाही. मला सगळं माहित असलं पाहिजे, सगळं समजलं पाहिजे, सगळं कुठे काय घडतं कसं घडतं कळलं पाहिजे, आणि तरी सुद्धा मी त्याच्याशी आसक्त होता कामा नये. मग असं लपून ठेवून संरक्षण होत नाही. मग उलट असं होतं ती जी रिॲक्शन आहे ती जी चमत्कारी असते की त्यापेक्षा आपलं सरळ नामोपन झालं बरं म्हणायची वेळ येते. हे चांगलं नाही. विभांडकाच्या ते लक्षात आलं नाही. त्याचा फायदा बरोबर वशिष्ठाने उचलायचं ठरवलं हे बरं आहे. आणि काय केलं, अप्सरा पाठवले. त्यांनी काय केलं, अप्सरा मुनीवर नयन शराते किती जणू काय भिल्लिनी हरिण धरून पाहती. जर मेघ वर्षला जाऊन खडकावरी कोठून हरळ उगवेल बिजाविण तरी. उसे शृंगरशी कोठून तुम्ही हो आला मती बोला. अभ्यास वेद विद्येचा किती कसा गेला वहिला. उपनिषद भाग कोणता तरी पाहिला ते मजला. साकल्य करावे कथन हीच विनती. गरुदास म्हणे भास्करा कळेन रासती. अप्सरा मुनीवर नयन शराबे किती. अप्सरा किती आल्या. आता त्यांना माहिती आहे की आपलं नृत्य, संगीत, हावभाव, डोळ्याची पाहण्याची विशिष्ट पद्धती, आणि याच्यामुळे माणसं वर्ष होतात. त्यांनी ते ऋष्यशृंगावर सगळे प्रयोग केले. काय झालं होतं, सुदैवाने विभांड ऋषी तिथे नव्हती, ती गेली होती कुठे ना, त्याचा मुलगा पुष्कळ मोठा झालाय, आता इतकं काही त्याच्यावर पहारा करायचं कारण नाही, आणि म्हणून पोराला सगळं सांगून निघून गेले होते. आता याच्या आश्रमामध्ये काही म्हातारी ऋषी मंडळी आलेली तेवढी यानं बघितलेली, बाकी त्याचा यांच्याशी काही संबंध नाही. स्त्री ही वस्तू तर त्यांनी पाहिलीच नव्हती. आता ह्या उत्तम तऱ्हेचा पोशाख केलाय, अंगावर नानाद्रे जे अलंकार आहेत आणि वेशभूषाही मोठी रस आहे, आणि अशा तिथे आल्या. आता त्या नाचतायत, गातायत, काही हावभाव करतायत, पण याला काय, हा मख्खच्या मख्ख होत, काही अगदी काय नाही. जर त्या लहान मुलावर काही तरुण सौंदर्य किती असलं, त्या ज्याने हर्षाने वर्णन केलंय, या थकानं अर्थात त्यानं वर्णन केलंय आपल्या कवितेच्या संदर्भात, परंतु माझी कविता सगळ्यालाच आवडते असं नाही. त्याला उपमा दिली त्यांनी. यथा येऊन तद्वत् परम रमणीयापि रमणी कुमाराणामंतःकरण हरणं नैव कुरुते मदुक्तिश्चेदंतर मदयति सुधी भूय सुधियान् किमस्यानामस्यादरस पुरुषाणादर बरई. आणि किती सुंदर जरी असली ती युवती तरी तिचा प्रभाव 5 वर्षाच्या बरोबर काय म्हणायचा, त्याला काही समजायचंच नाही.
तसं याचं वय जरी 32 वर्षाचं झालं होतं तरी अंतःकरण 5-6 वर्षाच्या मुलासारखंच लहान होतं. कोणताही बालभावापेक्षा दुसरा विकार झाला माहित नाही. आणि याच्यातही ते लक्षात येणार आणि असं काय जरा चमत्कारिक दिसतंय म्हणा. बाकीचे ऋषी असं कधी करीत नाही. हे ऋषी जरा वेगळे दिसतात, तो ऋषीच समजतोय आणि हे ऋषी जरा वेगळे दिसतात. आता नाचून नाचून किती वेळ नाचणार आणि गाऊन गाऊन किती वेळ जाणार. थकल्या बिचाऱ्यानं बसल्या खाली बसल्यावर त्याला हात जवळ गेला म्हणा ऋषी महाराज या. आपलं अनुष्ठान संपलं, त्याला वाटलं अनुष्ठानच चाललंय, नृत्य चाललंय, अनुष्ठानच चाललंय. आणि तो विचारतो काय की आपण कोणत्या शाखेचे, म्हणजे ते वेदाच्या पुष्कळ शाखा असतात ना, ऋग्वेदी असतात ते यजुर्वेदी असतात, तर तुमचं अध्ययन कोणत्या शास्त्राचं, तुम्ही कोणत्या शास्त्रामध्ये तज्ञ. तर त्या अक्षरा एकमेकीकडे बघतात की असं काय विचारतो. त्याची एक मोठी चतुर होती, तिने ओळखलं की याच्या अंतःकरणावर दुसरा काही प्रभाव पडणं शक्य नाही, एकच माध्यम आहे आणि ते म्हणजे ऋषींचं. त्या भाषेत म्हणले फक्त याला समजू शकेल. आता ती चतुर त्याला काय सांगणार असं. तेव्हा त्यांनी काय केलं, त्याने आपलं सगळं बदललं. म्हणजे बघ तारुण्याश्रमी ऋषी मन्मथ शृंगारोपनिषदा सहित झाला पडविता. आमच्या आश्रमाचं नाव तारुण्य आश्रम. आता असे आश्रम असतात पुष्कळ मिळणारे, वृद्धाश्रम वगैरे तर तारुण्य. आपले कुलपती ते म्हणजे मदन महाराज. आपल्या वेदाचं नाव ते म्हणजे रती. वेद नाव आहे नाही. मग आपली उपनिषदा कोणती ते म्हणजे शृंगार उपनिषदाचे आम्ही सगळे अध्ययन करतो. आपलं नाव म्हणजे आपलं नाव काय ते म्हणजे आमचं नाव ऋष्यशृंग. हे काय चमत्कारिक नाव आहे. नाही आमच्या डोक्यावर हे शृंग आहे ना, त्यामुळे आम्हाला ऋष्यशृंग आता. मग आपलं नाव यांनी सांगितलं गलांड ऋषिवामुची आम्ही वसत जाण नाही कला मृगाजन बसावया तुझ प्रती आम्हा मंचतो पुढे हरी आम्हाला पुढे गामतो. आम्हाला गलांड ऋषी म्हणतात. आपण राहता कुठे, आम्ही रानात नाही राहत कधी. आमचे स्वतंत्र आश्रम आहेत. नाव त्याचं पर्णकुटी असतं पण तो फार चांगला बांधलेला असं. तिथे आम्ही राहतो. आमच्या पुढे प्रत्यक्ष सुखाचा मूर्तिमंत पुतळाचा कामदेव उभा असतो की जो प्रत्येकाच्या अंतःकरणात राहतो. तू भगवद्गीता असते की नाही, म्हणजे भगवद्गीतेचं तत्वज्ञान आहे. भगवद्गीता कुठे वाचणार त्याची गोष्ट नाही. पण त्या गीतेच्या तत्वज्ञानात कसं आहे की धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. हे तत्वज्ञान काही नवीन नाही आहे. त्याचे उद्गार जरी भगवंतांनी त्या प्रसंगात नवीन काढले असते तरी ते म्हणजे हा जो काम आहे हा आमचं आराध्य दैवत आहे म्हणजे आम्ही त्याची उपासना करतो. आणि म्हणजे तुमचं सगळं चमत्कारी का दिसतंय म्हणजे का हो की तुमच्या अंगावरची वलकलं फार तलम आहे नाही. हा म्हणजे आमची तलम वलकल आहे आणि ही आम्ही झाडाच्या फळापासून तयार करतो. झाडाच्या फळापासून वलकलं निघतात झाडाच्या फळापासून. म्हणजे आपण खाता तरी का. तरी काय केलं आपल्याबरोबर ते लाडू बिडू आणले होते ते त्याला खायला दिले की म्हणजे आमच्याकडे झाडांना फळं येतात. आणि यानं फळ बघितले तरी लाडू कधी स्वप्नात बघितला नाही. त्यांना तो खाल्ला तो गोड लागला. अरे वा म्हणजे काही अजब झाडं आहेत हो. अशी फळं कोणत्या झाडांना येतात म्हणजे आमच्या आश्रमाची पुष्कळ. तर आमच्या आश्रमामध्ये फळं येतात पण इतकी गोड नसतात म्हणजे आंब्यापेक्षा सुद्धा गोड दिसत आहे. म्हणजे अशी भूमी तरी कोणती. यांनी काय केलं कस्तुरी आणली होती बरोबर ती त्याच्या पुढे गेली. ही आमची भूमी आहे. या भूमीची अशी झाडं येतात. तेव्हा म्हणजे तुमच्या आश्रमात काही दिवस आलं पाहिजे म्हणजे मग चला फार गंमत आहे तुमच्या आश्रमामध्ये. आता असं म्हणजे आम्ही बघितलंच नाही तरी. ते म्हणजे पण वडील आमची इथे नाही आहेत म्हणजे वडिलांची काय असतं तुम्हीच चला. पण त्याला सांगून आलं पाहिजे. अहो आता म्हणजे नाही 32 वर्षाची वय तुमचं आता वडिलांची कसली परवानगी घेता. बरं म्हणलं किती दिवस जातील म्हणजे काही फार नाही इतकं जवळ आहे. मला वडील यायला 15 दिवस अवकाश त्याच्यात आपण परत येऊ की नाही म्हणजे चला. आणि हे निघाले. यांनी जो त्या ऋष्यशृंगाला घेतला ती थेट अयोध्या पाहिजे. आणि अयोध्येमध्ये वशिष्ठांच्या समोर उभा. आता हा बांगणारा प्रकार झाला होता. वशिष्ठ महामुनी त्यांनी त्याच्या जवळ आले त्याला धीर वगैरे दिला. आता अध्वर्यू आहे तो सपत्नीक पाहिजे. दशरथाची त्याच्या मित्राची एक त्यानं मुलगी सांभाळून वाढवली होती शांता नावाची. त्या ऋष्यशृंगाबरोबर शांतेचा विवाह लावला आणि ऋष्यशृंग हवनाला बसले. पुत्रकाभिष्टी यज्ञाशी कुंड वगैरे मध्ये झगडायचं आहे. आणि विभांडकाला कळलं की आमच्या मुलाला कुठेतरी त्याचा फितून गेला. तो संतापून धावत झाला की आता काय करायचं थांब येतो. तिने हातात पाणी घेतलं. वशिष्ठ पुढे झाले म्हणजे विभांडक काय चाललंय. वशिष्ठ महामुनी
तुम्ही इथे आहात का? म्हणजे आमचे चिरंजीव कुठे आहेत? इथे आणि यज्ञाचे आजभर येऊ? हो, आपण असताना हे आपल्या पुत्राचा अधिकारच तसा आहे. आणि शेजारी पाहिलं का आपली सून कशी आहे? झालं म्हातारे बाबा चांगला ठीक आहे. याच्याकरता आम्ही थांबलो होतो म्हणाले की माझा मुलगा एवढा श्रेष्ठ व्हावा. म्हणजे तुम्ही ज्या मार्गाने त्याला श्रेष्ठ करणार होता त्या मार्गाने मात्र घसरला. आता मी मध्ये पडलो म्हणून बरं झालं, नाही तर काय झालं जगू बोलायचं. काय झालं म्हणजे असं झालं, पण हा मार्ग नाही. ठीक आहे म्हणाला, पण आता तर सगळं व्यवस्थित झालं. आता हा योग्यतेचा पुरुष आहे आणि त्याप्रमाणे हवन सुरू झालं. चमत्कार असा की पूर्णाहुतीच्या वेळेला ज्या वेळेला ती पूर्णाहुती हात पडली, महाराज वर्णन करतात कुंडात प्रगट झाला पाहुनी सन्निध भूपती देऊन प्रकारा केली आज्ञा द्यावया तोया केली आज्ञा तो द्यावया आणि अग्नी प्रत्यक्ष प्रगट झाला. हातामध्ये तो कलश आहे पायसाचा आणि ऋष्यशृंगार हात मारले की ऋषी पुढे या. आपल्या आहुतीने संतुष्ट झालेला मी आपल्या शिष्यासाठी हा प्रसाद आहे. ऋष्यशृंग आले, त्यांनी वशिष्ठाने हात मारले, वशिष्ठाने दशरथाला हात मारले आणि तो प्रसाद त्याच्या हातात स्वाधीन केला. म्हणजे बघ आपल्या धर्मपत्नीला वाचून. आता त्या अनुक्रमाचा आला प्रश्न. बाकी काही असले तरी मान कौशल्याचा, ती धर्मपत्नी आहे, बाकीच्या सगळ्या कामस्त्री आहे. विवाह झाले असते म्हणून काय झालं? तिचा अधिकार दुसऱ्या कोणाला द्यायचा नाही. यांनी तो कौशल्यला पाहिला, सुमित्रेला दुसरा आणि तिसरा दिला कैकेयीला. ती तामसी, ती संतापली, ती म्हणाली मी राजाची लाडकी आणि मला शेवटचा काय म्हणून मी राजाची अतुल लाडकी श्रेष्ठ भाग सवतीला कसा दिला कैकेयीने म्हणून पिंडची मिरगाविला रोहारीने सहजगतीने वर्षावर गेलेला मग दोन्ही तुनी अर्धा देऊन लाड उरविला. आणि हिनं त्या रागाने हातामध्ये तो पायाचा जो भाग आला होता तो फेकून दिला. वर्णन असं आहे की त्याच वेळेला धार आकाशातून झाली होती, तिनं तो वर्षावर उचलला. केसरी वानराची स्त्री अंजनी ती तप करीत बसली होती पुत्रप्राप्तीसाठी. तिच्या अंजलीत तो पडला, तिने तो भक्षण केला. तिथून पुढे मारुत्रयांचा आवाज तयार झाला. ते पूर्ण पिंडाकरता थांबले होते ना, तो पूर्ण पिंड त्यांना मिळाला. आता इकडे एक कौशल्य त्याही गांगरल्यासारख्या झाल्या. त्या बिचाऱ्या फार सरळ स्त्रिया होत्या. आपली ती धाकटी बहीण आता तिच्याविषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये एवढं प्रेम होतं आणि तो संतापून ती लाल झाली. संतापून झाल्यावर वशिष्ठ आले समोर, म्हणजे चांडाळ्याने किती मूर्खपणा केला तुला लक्षात आलं का? आता म्हणे तुझ्या या 2 सवती पुत्रवती होतील आणि तुला मात्र वांजोटी राहावी लागेल. हा साधा लाडाचा इथे काही संबंध नव्हता. नवऱ्याला हट्ट करून तसंही मिळवून घ्यावं याचा. हा अग्निनारायणाचा प्रसाद आहे, तो धर्मशास्त्राप्रमाणे मिळतो. तू धाकटी आहे, तुला धाकटाच मिळायचा. आता तुझ्या नशिबात नाही, त्याला काय करणार म्हणाले, तोही तुझा गेला. म्हणजे आता कसं महाराज, अरे ते मोठं दुःख आहे तुझे पुत्र घेण्यात. म्हणजे आता एकच मार्ग आहे, आपल्या सवतींचे पाय धर आणि त्याने आपल्यातला तुला दिला तर मिळायचा, नाही तर नाही मिळायचं. हे मिळणं शक्य आहे असं वाटल्याबरोबर त्या दोघींनी की पाय धरण्याची वाट पाहिली नाही, आपल्यातला अर्धा अर्धा काढून कैकेयीच्यासाठी तिनं ते खाल्ले आणि म्हणून तिला 2. आता त्या कथेमध्ये थोडा फरक आहे. काही सुमित्रेला 2 झाले म्हणतात, काही कैकेयीला 2 झाले म्हणतात. आपल्याला त्याच्याशी काही कर्तव्य नाही. त्या दोघींच्या अर्ध्या अर्ध्या भागात आणि म्हणून त्यांच्या त्या प्रेमाचाही फरक आहे की शत्रुघ्न हा तिच्या हिश्श्यातून झालेला तो नेहमी लक्ष्मणाच्या मागे असायचा आणि भरत हा कौशल्याच्या हिश्श्यातून झालेला तो नेहमी रामचंद्राचा भक्त असायचा. असे ते स्वभाव ते वाटणी म्हणतात तसं झाले. योग्य काळी गर्भसंभव झाला. आता घरामध्ये वडील वशिष्ठ ते म्हणाले, दशरथा तुझ्या बायकांचे डोहाळे वगैरे काही विचारलेस का? तुम्हाला मला डोहाळे विचारायचे असतात काय? काय सांगावं तुला आता घरी सांगायला कोणी नाही. त्या म्हणाले, जा बाबा, पहिल्या प्रथम गर्भवती आहेत का? स्त्रियांचे डोहाळे पूर्ण झाले नाही तर उत्पन्न होणाऱ्या गर्भाच्या मनावर आणि शरीरावर फार वाईट परिणाम होतात. तेव्हा त्यांची इच्छा पूर्ण करावी म्हणाले. जा विचारून देताना काय आवडतं काय नाही, त्यांच्या काय हवाय नको आहे सगळी चौकशी कर.
पहिल्यापासून कौशल्याकडे जावं म्हणावे, नाही तर तुझा पुन्हा चुकायचं नाही म्हणे. आणि म्हणून हा कौशल्याच्या महालामध्ये गेला. आता नेहमी कौशल्या ही अतिशय नम्र मोठी चालस, बैस म्हणल्याशिवाय बसायची नाही, बोल म्हणल्याशिवाय बोलायची नाही, हात जोडून फक्त उभी राहायची. जुन्या काळात वर्णन सांगतो. आणि त्यामुळं आज हा तिच्या प्रीतिकर्ता म्हणून जी गेला तर ती बसली होती देवघरात. दशरथाचं पाऊल वाजलं मात्र तिची तारकून उभी राहिली आणि दंड ठोकटले तिने आणि म्हणाली काय, काय करुण रावणाप्रती रावणाप्रती काय करुणवान रावणाप्रती रावणाप्रती वधीन कुंभकर्ण कुठे दावी निश्चिती राटिकेत मरुनिया वधीनवालिला वधीनवालिला निर्दारुण अग्रमुक्त करीन साधुरा काय करुणवान रावणाप्रती रावणाप्रती. कुठे गए रावण कुंभकर्ण? त्यांच्या निपाता करता मी आलोय. वानरांची मदत घेईन, समुद्रावर सेतू बांधीन, ताड केला असं. हा म्हणाला ती नेहमी खालच्या मानेनं बोलणारी काहीतरी म्हणले संचार झाला, त्याशिवाय असं जमायचं नाही. आणि संचार झालेल्या माणसाचा दुसऱ्याला स्पर्श होऊ नये म्हणे त्याच्या अंगात होतो. यानं पायाचे जोडे आता घेतले, तो लोक पळाला म्हणता. बाहेर दशरथ वशिष्ठ बसले होते आणि दशरथा पाहायला काय झालं म्हणा, महाराज कशाचा म्हणला गर्भवती तिरत म्हणला भूत लागले कशा काय बोलतो. महाराज खरंच सांगतो, ती माझ्या अंगावर धाव झाली. आणि रावण कुंभकर्ण कुठे म्हणले? आता रावण कुंभकर्ण इथे काय येतात महाराज? ते कुठे तिकडे असतील असतील पाहायचे काय संबंध आहे, पण मला ओळखत नाही म्हणला तिने. ते ऐकलं आणि दशरथ हा म्हणून राजा ओळखलं, खरंच ओळखलं. तिनं तुला ओळखलं नाही, तू तिला ओळखलं नाहीस की ती कोणत्या स्थितीत आहे आणि आता तिची मनोवृत्ती अशी का झाली. राजा हे भूत नाही, भूत नव्हे पूर्ण ब्रह्म परमेश परात्पर होत तुझे संतान मारे. भूत नव्हे नारायण अघ शमन दयानिधी वास तुझे आनंद मारे. भूत नव्हे राजा रे भूत नाही, तू संचार म्हणतोस ते बरोबर आहे, पण हा कुठल्या तरी भूतप्रेत पिशाचाचा संचार नाही, हे परब्रह्म संचारलाय बाबा तुझ्या स्त्रीच्या उदरामध्ये. त्यांनी तुझं भाग्य की रघुवंशामध्ये आज परपरमात्मा अवतीर्ण होणार आहे. मी असा भाग्यवान आहे की ज्या रघुवंशाचं आजपर्यंत उपास्यपण केलं त्या रघुवंशामध्ये आता भगवान रामचंद्र अवतीर्ण होणार आहे. हे महाराज खरं तुझ्या गळ्या शपथ चल म्हणाले. अरे आपण नमस्कार करू दिला आणि वशिष्ठ दशरथाला घेऊन बरोबर आले. वशिष्ठ खाली वागले आणि हात जोडून बसले. माय अत्यंत तू मुररिपो जग चालणारे, तू पूर्ण ब्रह्म परब्रह्म तू धरारे. अविनाश पद्मयुगली मदते विठावा, तुभ्यं नमो भगवते प्रभुदेव देवा. भगवान नमस्कार. आपल्या वशिष्ठांनी साष्टांग दंडवत घातलं तर दशरथालाही खाली मागून नमस्कार करण्यात आले. त्यानेही नमस्कार केला. कौशल्या शांत झाली, तिचा तो आविर्भाव शांत झाला. तो एक आविर्भाव असतो त्याप्रमाणे प्रगट झाला होता. ती शांत झाली आणि योग्य वेळी आई येथे म्हणून वशिष्ठाची प्रदक्षिणाघारी कौसल्येची आनंदधारा भास्कराची की रामकुळी तसे. आणि नवनाथ पूर्ण झाल्यानंतर पुनर्वसू वसंती नवमीला चैत्र शुद्ध पक्षात माझ्या सर्वी येता झाला अवतीर्ण जानकीनाथ. आणि चैत्र शुद्ध नवमीला सगळे ग्रह उच्चीचे असताना रघुवंशामध्ये कौसल्येच्या अवघरी पूर्ण ब्रह्म रामचंद्र रूपाने अवतीर्ण झाले. राजाधिराज रामचंद्र महाराज की त्यांच्या नावाचं सुद्धा असं वर्णन आहे. कल्याणानिधानम कलिमल मथरम पावनम पावनानाम पाठेयम यन्मुक्षो सपदि परपद प्राप्त प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकम् कविवर वचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां की सगळं मांगल्याचं मांगल्य, सगळं पावित्र्याचं पावित्र्य
प्रत्येकाच्या उत्थानाचं मूलस्थान असं हे रामनाम आहे, जे धारण करून रामचंद्र अवतीर्ण झाले. रामचंद्राच्या महात्म्याचं वर्णन करणारा एक आणखीन एक मला सुंदर श्लोक एक संस्कृत सुभाषित काय म्हणतो की समुद्रावर दगड धरले हे कोणाचं महात्म्य समजता म्हणाले तुम्ही. वास्तविक दगड तो स्वतः कसला करायचा. ये मज्जंती निमज्जयंती च परांते प्रस्तरा दुस्तरे वारधौ वीर तरंती वानर भटान संतारयंते विजय नैते ग्राव गुणान वारिधि गुणानो वानरांगुणा श्रीमद्दाशरथे प्रताप महिमा सोयम समुद्रमध्ये. हे भगवान रामचंद्राचं महात्म्य आहे की ज्यांच्या कृपा प्रसादाने हे तरले. अहो ती कथा आहे की त्या नळाला आशीर्वाद होता खरं, पण त्याला अहंकार झाला की माझ्या हातून दगड तरतात म्हणून ते दगड अशी विस्कळीत झाले. शेवटी मारुतरायाने विचार केला की याची विस्कळीत दगड तरंग असून काय म्हणाले ते एकमेकांचे जवळ राहिले पाहिजे ते कसे राहायचे. मग त्याने असं केलं म्हणे की एका दगडावर रा अक्षर कोरावं दुसऱ्यावर म कोरावा म्हणजे ती दोन्ही एकमेकाला चिकून राहिले राम या नावाच्या महात्म्यावर. कळलं नाही. तेव्हा हे रामचंद्राचं महात्म्य आहे की ज्याच्यामुळे समुद्रावर पाषाण तरले. हे कुठलं कोणा वानराचं नाही, दगडाचं नाही, समुद्राचं तर नाहीच नाही. अशा रामचंद्राचं महात्म्य हे प्रत्येकाच्या उपयोगाचं, रोज उपयोगाचं, प्रत्येही उपयोगाचं, प्रतिक्षणी उपयोगाचं. म्हणून रामचंद्राच्या जन्माचं वर्णन करायचं. शेवटी पाळणा आहे तो आपण म्हणू आणि आता कार्यक्रम संपला. रघुराया मत्सवत्सला तनया महाराजो रे त्रिभुवन पारणा तुझताची शशिवदना निरा करी मारे अग्रशमना रामा राजीवनयना महाराजो रे साजार पाळण्याचे पूर अठरा पुराणे निर्धार उपनिषदे विनगर महाराजो रे महाराजो रे गादी भावाजी गादी भावाजी यावरती कुशितोज्वल भक्ती रामाघातिन्या रामाघातिन्या मनिताची शान वैराग्याची महाराजो रे महाराजो रे रघुराया भक्तवत्सला तनया महाराजो रे शांती दोरे हलविन तुझ लागे हलविन तुझ लागे रघुराया दास गणुला तारे महाराजो रे रघुराया भक्तवत्सला तनया महाराजो रे राशी पोटी